नेता कसा असावा हे जर शिकायचं असेल तर विश्वनाथ पवार साहेबांच्याकडेच यायला लागेल. इथून मागं जर पाहिलं शिवसेनेचा इतिहास पाहिला तर विकास कामं आतापर्यंत जी झाली ती शिवसेनेच्या माध्यमातून झालेली आहेत. मग युवा वर्ग सगळा शिवसेनेचा आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजकार्य जे भरपूर झालेलं आहे ते शिवसेनेच्या माध्यमातूनच झालेलं आहे. लोकांच्या सर्व अडचणी शिवसेनेनं पूर्ण केल्या. हा शिवसेनेचा जो बालेकिल्ला इथं कायमस्वरूपी राहणार. शिवसेनेची विकासगंगा घरोघरी गेलेली आहे. जेवढे एकनाथ शिंदे साहेबांचा उमेदवार आहे तीच बाजी मारणार. व्यक्ती पण तसा आहे आणि पक्ष पण चांगलाच आहे, त्यामुळे विषयच नाही हो. आणि आम्ही जीवाचं रान करू यासाठी कारण हे शिंदे साहेबांनी दिलेले उमेदवार आहेत आणि ते निवडून आणणं ही आमची आकर्षक जबाबदारी आहे. म्हणजे एक असं म्हणायचं झालं तर जिल्हा परिषद ही एक फॅमिली आहे आणि या फॅमिलीतील सदस्य कसा असावा तर विश्वनाथ पवारांसारखा असावा. मी येणार तर येणार, 100% टायमिंग देणार, त्या ह्याच्यात येतात आणि आपलं काम काय आहे सांगायचं काम करून घेतात. के साहेबांच्या माध्यमातून जे जे प्रस्ताव दिलेले आहेत ते सगळे प्रस्ताव 100% पूर्ण झाले आहेत. ज्यांना कोणाला रस्ता नव्हता त्यांना रस्ता सह करून दिलेला आहे. म्हणजे आता मग एक उदाहरण म्हणतो भोयवाडीमध्ये कोणताही प्रस्ताव असू दे, अगदी गटर रस्त्यांपासून पानंदीच्या रोडपर्यंत असू दे, ते सगळे विकास कामं नरके साहेबांच्या माध्यमातून पूर्ण झालेली आहेत. तर ऊस वडासाला रस्ता नव्हता तर त्यांनी स्वतःच्या स्वखर्चामध्ये म्हणजे कोणतंही पद नसताना सुद्धा त्यांनी रस्ता करून दिलेला आहे. त्यांच्याबद्दल काय सांगायची गरजच नाही, कारण आता त्यांची हवा एवढीच आहे की त्यांनी 4 दिवसांना संपर्क ठेवता 5 वर्षापासून जो संपर्क ठेवला तेच त्यांना आता या निकालातून दिसून येईल. मदतीचं त्यांचं जे कार्य आहे एखाद्या वटवृक्षासारखं एखाद्या गावाला सुद्धा त्यांनी सांभाळून कसं नेलं. एक उदाहरण सांगतो, 2019ला अचानक आलेला महापूर होता. कुठलं पण काम असू दे साहेबांना फोन केलाय आणि साहेब आलेला नाहीत अशी कुठलीच गोष्ट नाही. त्यांनी इतकं मदत कार्य केलं की ते सांगण्याच्या पलीकडे लोकांच्या अक्षरशः डोळ्यातनं पाणी आलं त्यावेळेला. किंवा घरात कुठला माणूस गेलाय आणि त्याला खाली हात कुठलं पाठवलंय असं पण काही नाही आहे. अक्षरशः एखाद्या भावासारखं मागं उभा राहून विश्वनाथ पवार साहेबांसारखाच असावा, कारण सामान्य माणसात राहणारा माणूसच आपल्याला पाहिजे ना. त्याने जे काम केलंय खरोखर मोलाचं. आणि आज जिल्हा परिषदेचा सदस्य विश्वनाथ पवार साहेबांसारखाच असावा. त्यांचं ते जे केलेले जे उपकार आहेत ते फेडण्याची संधी आम्हाला मिळालेली. त्यामुळे ह्यावेळी धनुष्यबाण हा विजय होणार ही काळ्या दगडावरील रेग आहे. येत्या 9 तारखेचा निकाल हा विश्वनाथ पवार यांचाच असेल. विश्वनाथ पवार आणि रुपाली कोरले हे 100% बाजी मारणार. पक्ष आणि व्यक्ती हे दोन्ही गोष्टी बघून मतदान होणार. 100% तरुण पिढी विश्वनाथ दादांना सपोर्ट करणार आहे. कारण समोर उभारलेला उमेदवार हा पण त्याच क्वालिटीचा लागतोय आणि ते विश्वनाथ दादा पवार यांच्यामध्ये ती सगळी क्वालिटी आहे. ह्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये शिवसेनेचा विजय हा निश्चित आहे. वातावरण भगवच आणि 9 तारखेला ते सुनील सगळ्या जनतेला, कारण व्यक्ती पण तितकीच महत्वाची आणि ती मेन म्हणजे शिवसेनेची आहे. त्यामुळं दोन्ही बाजूनी विजय निश्चित आहे. दर्शको नमस्कार, के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. सर्वत्र आपल्याला निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळते. खरं बघायला गेलं तर या निवडणुकांसाठी दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान तर 9 फेब्रुवारीस मतमोजणी होणार आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही जिल्ह्यातील विविध मतदारसंघांमध्ये जातोय, तिथील असणाऱ्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतोय. त्या मतदारसंघाचा झालेला विकास, प्रलंबित असणारे प्रश्न, होणारा जिल्हा परिषद सदस्य कसा असावा, त्याचबरोबर नागरिकांच्या प्रतिक्रिया काय हे आपण सविस्तरपणे जाणून घ्यायचा प्रयत्न करत असतो. आणि याच पार्श्वभूमीवर मी सध्या पोहोचलोय शे जिल्हा परिषद मतदारसंघातील निगवे दुमाला या गावामध्ये. या गावात काही नागरिक या ठिकाणी आहेत. आपण जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत, या निवडणुकीच्या अनुषंगानं त्यांची मतं काय आहेत, नेमकं बाजी कोण मारणार, गुलाल कुणाला लागणार, या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात या रिपोर्टमधून. दादा, खूप वर्षांनी निवडणूक होती जिल्हा परिषदची, काय वातावरण आहे या मतदारसंघात? या वातावरणात आता शिवसेनेचं वातावरण चांगलं आहे. उरली त्याने विश्वनाथ पवार हे गेले 5 वर्षे शे मतदारसंघातून चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. म्हणजे क्रीडा क्षेत्रात असू दे आणि सामाजिक कार्य काय असू दे, सगळ्या क्षेत्रातनं 1 नंबर काम करत आहेत. आणि त्या तिन्ही सीटा 100% निवडून येतील याची 100% खात्री आहे. लोक शिवसेनेला मतदान करतील 100%. कसं काय हो? काय आता लाडक्या बहिणीच्या योजना आहेत आणि काही योजना आहेत शिंदे सरकारने राबवलेल्या आहेत, त्यामुळं 100% शिवसेनेचा विजय होणार. पवारांचं काम कसं आहे? पवारांचं काम आता जिल्हा परिषद भागात आता सगळीकडे माहीत आहे त्यांना. लोक ओळखतात, भरपूर कामं केलेली आहेत अनेक कामातनं, त्यामुळे 100% विजय त्यांचाच आहे. काय पक्ष बघून मतदान होईल का व्यक्ती बघून मतदान होईल? पक्ष बघून पण होणार आणि व्यक्ती बघून पण होणार. तिन्ही सीटाशी 100% विजय होणार. खूप वर्षांनी निवडणूक होते, याआधी प्रशासक होतं. प्रशासकांच्या काळात काय विकास कामं झालेत काय? झाली की काय काय झाली? प्रशासनाने जी काय योजना राबवल्यावरती त्या प्रशासनामार्फत सगळ्या गावागावामध्ये पोचलेले आहे. ते काही विकास काम काय कुठलं थांबलं नाही. या निवडणुकीत कोण बाजी मारल? शिवसेना मारणार. लोक मतदान करतील शिवसेनेला करणारी. कसं काय हो? शिवसेनेची विकासगंगा घरोघरी गेलेली आहे.
शिवसेनेचे कामकाज करण्याची पद्धत लोकांना माहीत आहे. शिवसेना पक्षावर नेत्यावर लोकांचा विश्वास आहे आणि शिवसेनेचे काम करण्याची पद्धत ही चांगल्या पद्धतीची आहे. त्यामुळे लोक शिवसेनेवर विश्वास ठेवतात. इकडे कोण उमेदवार आहे शिवसेनेचे जिल्हा परिषदला? विश्वनाथ पवार आहे. कसं आहे त्यांचं काम? चांगला आहे. वातावरण कुणाचं आहे आणि बाजी कोण मारेल? कसं आहे की आताची ही निवडणूक आहे, तुम्ही म्हणल्याप्रमाणे गेली कित्येक वर्षे प्रशासक होतं, त्याप्रमाणे आता ही नुकतीच जवळजवळ 9 ते 10 वर्षांची ही निवडणूक होत असे. हे होत असताना माणसाने जास्तीत जास्त आपल्या मतदारसंघामध्ये जेवढी काही काम थप्प असेल प्रशासना काळामध्ये जेवढी त्यांना लिमिट्स घेताना म्हणजे काम करत असताना त्यांना काही लिमिटेशन्स असायचे. आता प्रशासक असल्यामुळं आणि हे आपलं आता निवडणूक होल्यामुळं जे प्रतिनिधी जातील त्यांना प्रत्येक गावचं गल्लीचं घरातलं प्रत्येक बोळातलं त्यांना अडीअडचणी माहीत असतात. त्यामुळं नेमकं लोकांची अपेक्षा काय, नेमकं काम काय, ह्यासाठी आपल्याला ते निवडणूक होणं गरजेचं होतं. त्या दृष्टीने आता ती निवडणूक होत आहे. निश्चितच ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये, कारण आता आपल्याला बघितलं की मला वाटते मी स्वतःच 2002 ते 2007 हा जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलेलं आहे. काम करत असताना ह्या भागामध्ये जे आपले 10-15 गावामध्ये ज्या काही अडीअडचणी असतील त्यामध्ये शेतकऱ्यांचं आता जे काय जलजीवन जे असेल ते चांगल्या पद्धतीने सगळ्या गावांनी राबवलेले आहे. त्याचबरोबर लाडक्या बहिणीची योजना असते त्या सर्व सण सगळी राबवलेले आहेत. त्याचबरोबर आता जे काय रस्ते असतील, डांबरीकरण असेल, रस्ते असेल, हे निश्चित ह्या पद्धतीने चांगल्या पद्धतीनं राबवले आहेत. ह्या वर्षभराचा काळ बघितलं तर ह्या मतदारसंघामध्ये कोट्यावधी निधी नरके साहेबांनी आता सध्या दिलेला आहे आणि ते काम आता सध्या चालू आहे. त्यामुळे काही कामं चालू असतील, काही प्रगतीपथावर असतील, काही अपुरे असतील, काही प्रशासकीय झाले असतील. ह्या संपूर्ण काम स्वतःहून पुढाकार घेऊन एखादा पुढारीनं जर नेत्यानं म्हणजे जे आता जिल्हा परिषद असतील, पंचायत समितीचे असतील, यांनी स्वतःहून जाऊन पुढं ती जास्तीत जास्त लवकरात लवकर करण्याच्या दृष्टीने ही आता निवडणूक होणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने आताची जी काही होऊ घातलेली निवडणूक आहे यामध्ये विश्वनाथ पवार असतील, आपले पंचायत समितीचे कर्वेचे रुपाली कोरले असतील या निगवे मतदारसंघातील आणि सिंह जिल्हा परिषदमधला जे काय तिकडल्या पंचायत समिती मतदारसंघातले ज्या उमेदवार आहेत हे निश्चित ह्या मतदारसंघाचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटते. लोक यांना मतदान करतील? निश्चितच करतील. कसं काय? कारण कसं एक तर कसं आहे की आता जे असणारे शिंदे सरकारचं जे काही सरकार आहे यामध्ये म्हणजे जे भाजपचं असेल, महायुतीचं जे सरकार आहे या सरकारमध्ये जी आता जी कामं चालू आहेत ही कामं ह्यांच्या म्हणजे आमदारांच्या माध्यमातून जी असतील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत लेवल सगळ्यांची कामं होत आहेत आणि त्यामुळे निश्चित इंदूपुढे विकास हा निश्चित होणार. त्या दृष्टीने मतदानी त्यांना होणारच आहे. काही लोकांकडून असं बोललं जाते की महायुतीनं महागाई वाढवली असं बोललं जाते, काय सांगाल याबद्दल? कसं तर महागाई वाढवली ह्या तर काय निश्चितच काय म्हणजे त्यात मान्यच करायला पाहिजे, कारण काही गोष्टी झालेल्या आहेत त्या दृष्टीनं जे महागाई वाढवली असेल त्या दृष्टीने कशा पद्धतीने त्यावर नियंत्रण आणणं हे काही गोष्टी करणं गरजेचं आहे. त्या दृष्टी आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील, निश्चित त्याबद्दल आवाज उठून त्याबद्दल काम कमी करतील अशी कामाला आशा वाटते. 9 तारखेचा निकाल काय असेल सर? 9 तारखेचा निश्चित महायुतीचा निकाल असणार. विद्यमान आमदार चंद्रदीप नरके साहेब हे निधी आणण्याच्या म्हणजे भरपूर मतदारसंघात भरपूर निधी आणलेला आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्यांचा विकास कामाचा जोर मोठ्या प्रमाणात आहे. आणि इथं आता इलेक्शन जी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जी लागलेली आहे हो घातलेली त्या मताधिक लोकांनी ठरवले धनुष्यबाण हे एक हाती मतदान करण्याचं ठरलेलं आहे. आणि महिला लाडकी बहीण जे आहे त्यांना जे 1500 रुपये जे लाडक्या बहिणीला जे महिन्याला येतात त्याचा एक प्रतिसाद आमच्या धनुष्यबाण हे चिन्ह कायम त्या महिलांच्यापर्यंत पोचलेलं आहे. त्यामुळे ह्यावेळी धनुष्यबाण हा विजयी होणार ही काळ्या दगडावरील रेघ आहे. उमेदवार आहेत शिवसेनेचे विश्वनाथ पवार, काय सांगाल त्याच्याबद्दल? विश्वनाथ पवार हा व्यक्ती कसा आहे की प्रत्येक युवा पिढीला क्रिकेट स्पर्धा असो किंवा बाकीचं कुठल्याही स्पर्धेत कुठली त्यांनी काय स्पर्धा अशी आयोजित ठेवल्यानंतर ते उत्साहानं त्याचे जाऊन मुलांना मार्गदर्शन करणे सगळं म्हणजे त्यांच्या म्हणजे आहे विश्वनाथ पवारांचं. आणि बरंच त्यांचा म्हणजे विजन असणार आहे. आमदार नरके साहेबांच्या माध्यमातून त्यांनी म्हणजे विकास कामं करण्याची एक त्यांना संधी आता प्राप्त होणार आहे. काय सांगाल एकंदरीत कोण बाजी मारेल आणि गुलाल कोणाला लागेल असं वाटतं? ह्या वर्षी ह्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये शिवसेनेचा विजय हा निश्चित आहे. कारण ह्या शिंदे सरकारने जी लाडकी बहीण योजना आणली आणि एक धाडसी निर्णय ह्या राज्यामध्ये या 5 वर्षामध्ये चांगले निर्णय घेतलेत. त्यामुळे एकंदरीत लोकांचा जो कल आहे हा शिवसेनेच्या बाजूने आहे. आणि तसं म्हणायचं तर आपला हिंदुत्वाचा मुद्दा जो बाळासाहेब ठाकरेंनी पुढे चालवला होता तोच एकनाथ शिंदेने पुढे चालवलेला आहे आणि त्या मार्गावर आता आपली तरुण पिढी सगळी जात आहे. त्यामुळे ह्या वर्षी काही केलं तर धनुष्यबाणाचा हा विजय 100% आहे. लोकांनी शिवसेनेलाच का मतदान करायचं? शिवसेनेला मतदान काय करायचं तरी असं म्हटलं तर तुम्ही एकंदर बघा की
2014 पासून जी निवडणूक म्हणजे भाजप सरकार आणि शिंदे सरकार म्हणजे एकत्रित जी आघाडीची ही झाली युती झाली, त्या युतीमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा एकंदरीत पुढे घेतलेला आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच निवडणूक आपली पुढे गेलेली आहे. इथं मागला जर आपण इतिहास बघितला तर आपल्या भारतामध्ये कितीतरी दंगली झाल्या, बॉम्बस्फोट झालेत आणि ह्या 2014 पासूनची आणि 2019 पासूनची युती झाली, म्हणजे भाजप असू दे, शिंदे सरकार असू दे, तर त्या युतीमध्ये बघा किती प्रमाण कमी झालेलं आहे आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तरुण पिढी जास्त वळत आहे आणि हिंदूंच्या जागृती झाल्यामुळं हा धनुष्यबाणावर माणसाचा जास्त कौल आहे. या शिव मतदारसंघात कोण बाजी मारेल? शे मतदारसंघात विश्वनाथ पवार आणि रुपाली कोरले हे 100% बाजी मारणार. पवारांचं त्यात वाद काम नाही. कसं आहे? पवार हे तडफदार उमेदवार आहेत, एक तरुण आहेत आणि ज्यांना कोणी फोन केला किंवा काही मदत मागितली तर ती तात्काळ ती पुरवतात. म्हणजे आज येतो उद्या येतो असं काही नाही. त्याने आता कुठल्याही सरकारी योजनेमध्ये किंवा पद नसताना, कोणतेही पद नसताना बरेचसे आम्ही कामं आता त्यांनी आपल्या ह्या शिव मतदारसंघामध्ये केलेले आहेत. तरुणांशी संपर्क साधलेला आहे, गोरगोरांना मदत केलेली आहे. ज्यांना कोणाला रस्ता नव्हता त्यांना रस्ता सह करून दिलेला आहे. म्हणजे आता मग एक उदाहरण म्हणतो, भोयवाडीमध्ये तर ऊस ओढायला रस्ता नव्हता तर त्यांनी स्वतःच्या स्वखर्चामध्ये म्हणजे कोणतेही पद नसताना सुद्धा त्यांनी रस्ता करून दिलेला आहे आणि हे लोकांना ते त्यांच्या मनावर रुजलेलं आहे. त्यामुळे हे विश्वनाथ पवार आणि रुपाली कुर्ले हे 100% विजय निश्चित आहे. अनेक वर्षांनी काका निवडणूक होते, याआधी प्रशासक देखील होतं जिल्हा परिषदेवर. विकास झालाय का या भागाचा? झालाय. आमच्या ह्या विभागातील जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील होते पहिले, त्यानंतर मनीषा कोरणे आमच्या गटातून निवडून आलेल्या होत्या. ते नरके साहेबांचे कार्यकर्ते होते. त्यांनी आमच्या संपूर्ण शहर जिल्हा परिषद मतदारसंघात चांगलं काम केलं. परत त्यांच्या पावलापाऊल ठेवून विश्वनाथ आता 2 वर्ष झाले ह्या मतदारसंघामध्ये त्यांचा मित्रपरिवार वगैरे चांगलं काम चालू आहे. काय होईल या निवडणुकीत? कोण बाजी मारेल? 100% विश्वनाथ पवार निवडून येणार. लोकांनी त्यांनाच काय निवडून द्यायचं? नाही, नरके साहेबांच्या विकास कामाच्या जोरावर, बाजीराव पाटलांनी केलेल्या कामाच्या जोरावर, मनीषा कोरणे वहिनींनी केलेल्या कामावर शिवसेनेचा प्रभाव आहे आमच्या मतदारसंघामध्ये. आतापर्यंत शिवसेनेची इथे सीट निवडून आहे. आमदार नरके साहेबांनी काय काय विकास काम केला तिकडं? आमच्या भागात आता जवळजवळ काहीच कामं शिल्लक राखले नाही नरके साहेबांनी. रस्ते, परत तुम्हाला सांगतो मंदिरांना निधी वगैरे, वर्गातून निधी, असं बरीच कामं साहेबांनी केली. या निवडणुकीत काय होईल? पक्ष बघून मतदान होईल का व्यक्ती बघून मतदान होईल? नरके साहेबांच्या बघून मतदान होणार. काय असेल 9 तारखेचा निकाल? 100% शिवसेने सीट निवडून येणार. दादा काय वाटते, कोण बाजी मारणार यावेळी? आम्ही आता युवा पिढीला आम्ही विश्वनाथ दादांना धरलेला आहे. चालूमध्ये आम्हाला आता विकास आणि या दृष्टिकोनातून विश्वनाथ दादा आमसाठी 1 नंबर आहेत. त्यामुळे आम्ही 100% तरुण पिढी विश्वनाथ दादांना सपोर्ट करणार आहे. विश्वनाथ पवारांची काम करायची पद्धत कशी आहे? काम करायची पद्धत म्हणजे युवा पोरातनी ते मिक्स होतात, त्यानंतर युवा पोरांचे प्रश्न त्यांनी मार्गी लावण्याचं एक चांगलं काम केलेलं आहे. अनेकांना खेळ असेल, इतर गोष्टीत त्यांनी भरपूर प्रकारे मदत केली आहे. त्यामुळे विश्वनाथ दादा फिक्स. यावेळी काय पक्ष बघून मतदान होईल का व्यक्ती बघून मतदान होईल? व्यक्तीही तसा चांगलाच आहे आणि पक्षही आमचा दमदार आहे. या दोघांच्याकडे बघून प्रचंड मताधिक्य विश्वनाथ दादांना पडणार आहे. काय नेमकं चुरस असणार या आगामी काळामध्ये? चोरच असं म्हणता येणार नाही, विश्वनाथ दादा प्रभावीच आहे. कुणाला गोलायला लागेल असं वाटतंय सर तुम्हाला? विश्वनाथ पवारांना. कसं आहे त्यांचं काम? नाही, त्यांचं एक 15-16 वर्षापासून त्यांना बघतो मी राजकारणात. केरली गावचे युवा सरपंच आहेत ते, माजी सरपंच. 5 वर्ष ते केरली गावात सरपंच होते 2010 ते 15 पर्यंत. त्या काळापासून त्यांचं जे व्हिजन आहे गावाबद्दल म्हणा किंवा आता ह्या अलीकडे 4 वर्षात त्यांनी जी निवडणुकीची तयारी केलेली आहे जिल्हा परिषद मतदारसंघातील, त्या ह्याच्यात त्यांनी युवकापासून वृद्धापर्यंत सगळ्यांची कामं, दिलेला शब्द कधी त्यांनी कुणाचा मोडलेला नाही आणि त्या पद्धतीनं सत्ता नसताना सुद्धा त्यांनी कामं केलेली आहेत लोकांची. त्यामुळं विजय हा त्यांचाच होणार. मोठ्या प्रमाणात लोक शिवसेनेकडे वळत आहेत. नेमकं पवारांची काम करायची पद्धत कशी आहे? विश्वनाथ पवारांना आमदार चंद्रप नरकेंचा वरदास्त आहे. त्यामुळं सर्व युवा वर्ग विश्वनाथ पवार बरोबर आहे. यावेळी काय पक्ष बघून मतदान होईल का व्यक्ती बघून मतदान होईल? आमच्या शहर जिल्हा परिषदमध्ये आम्ही आमदारकीला 5200 मताचं मताधिक्य दिलेलं होतं. ते 27,000 मतदान झालेले, त्यातील 5200 मताचं आम्हाला मताधिक्य होतं आमदारकीला विधानसभेला. त्या जोरावरच आमदार नरके साहेबांनी ह्या वर्षी या शहर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये 2 कोटीचा विकास निधी दिलेला आहे. त्या जोरावर विश्वनाथ पवार हे आणि आमच्या दोन्ही पंचायत समित्या, शहर पंचायत समितीतनं कदम वहिनी आणि निगवे पंचायत समितीतून कुर्ले वहिनी, हे तिन्ही सीटा 1 नंबरमध्ये निवडून येणार, त्यात दुमत नाही. दादा काय सांगाल, जिल्हा परिषद सदस्य कसा असावा काय सांगाल?
जिल्हा परिषद सदस्य हा सर्वसामान्यांतला मिळून मिसळून काम करणारा असावा असं तर आपलं प्रामाणिक मत आहे. आता तसं बघायला गेलं तर शिहे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये शिहे गणासाठी पंचायत गणासाठी कदम वहिनी, निगवे पंचायत गणासाठी कुर्ले वहिनी आणि जिल्हा परिषदसाठी विश्वनाथ पवार दादा यांचं काम गेली 4 वर्ष आमच्या गावामध्ये म्हणण्यापेक्षा शिहे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये प्रभावी असं काम आहे. नरके साहेबांच्या माध्यमातून बरीच त्यांनी कामं केलेली आपल्या गावामध्ये. गाव म्हणण्यापेक्षा शिहे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये भरपूर अशी कामं, एक 2 कोटीचा निधी नरके साहेबांच्या माध्यमातून या गावामध्ये 12 गावामध्ये 2 कोटीचा निधीचा वाटप केलेला आहे त्यांनी. त्यामुळं 100% विश्वास पवार दादा गुलाल लावणार. येत्या 9 तारखेचा निकाल हा विश्वनाथ पवार यांचाच असेल. यांनाच का मतदान करायचं लोकांनी? कामाचा माणूस म्हणून त्यांना मतदान केलं पाहिजे. आपला कामाचा माणूस आहे, हक्काचा माणूस आहे आपला, म्हणून युवा वर्ग सगळा शिवसेनेचा आहे आणि म्हणून त्यांना विश्वनाथ पवार यांना मतदान केलं पाहिजे. काय वाटते, पक्ष बघून मतदान होईल का व्यक्ती बघून मतदान होईल? पक्ष हा 1 नंबरच आहे आणि विश्वनाथ पवार दादा कामाचा धडाका जो आहे सर्वसामान्यांच्यात मिसळणं म्हणा, कोणतंही त्यांना अडचण आली त्यांच्यापर्यंत गेलं, आरोग्याची अडचण असू दे, शिक्षणाची अडचण असू दे, त्यांच्यापर्यंत गेल्यानंतर तो जो प्रश्न सॉल्व्ह करतात, त्यामुळं विश्वनाथ पवार दादांच्याकडे जास्त कल. काय असेल 9 तारखेचा निकाल? विश्वनाथ पवार दादा, कुर्ले वहिनी आणि कदम वहिनी. दादा, निवडणूक खूप वर्षाने होते, तुम्हाला काय वाटते की जिल्हा परिषद सदस्य कसा असावा? जिल्हा परिषदेचा सदस्य विश्वनाथ पवार साहेबांसारखाच असावा, कारण सामान्य माणसात राहणारा माणूसच आपल्याला पाहिजे ना. नेता कसा असावा हे जर शिकायचं असेल तर विश्वनाथ पवार साहेबांच्याकडेच यायला लागणार. कारण प्रत्येक म्हणजे कुठलं पण काम असू दे, साहेबांना फोन केलाय आणि साहेब आलेला नाहीत अशी कुठलीच गोष्ट नाही. किंवा घरात कुठला माणूस गेलाय आणि त्याला खाली हात कुठलं पाठवलंय असं पण काही नाही आहे. आणि विश्वनाथ पवार साहेबांचं तसं हे आहेच, म्हणजे पोरांचं, युवा पिढीचं म्हणा, युवा पिढीसोबतच राहून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. परत बाकीची कामं म्हणला तर त्यांना अनुभव पण आहे तसा, त्यामुळे विश्वनाथ पवार साहेब फिक्स. काम करायची पद्धत कशी आहे पवारांची? साहेबांची पद्धत म्हणजे एखाद्या सामान्य माणसाच्या जवळ जाऊन, असं नाही की बाबा हा येतो हे करतो ते करतो असं कधीच नाही. मी येणार तर येणार, 100% टायमिंग देणार, त्या ह्याच्यात येतात आणि आपलं काम काय आहे सांगायचं काम करून घेतात. असे हे नाही की बाबा मला वेळ नाही आहे असं कधी शब्द नाही साहेबांचा. काय होईल या निवडणुकीत? विश्वनाथ पवार साहेब बाजी मारणार. पक्ष बघून मतदान होईल का व्यक्ती बघून होईल? व्यक्ती पण तसा आहे आणि पक्ष पण चांगलाच आहे, त्यामुळं विषयच नाही. हो, काय सध्या वातावरण आहे, कोण बाजी मारला असं वाटतं? सध्या आमच्या इथे तर हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या बालेकिल्ल्यामध्ये जे आताचे विद्यमान आमदार माननीय श्री चंद्रदीप नरके साहेब यांच्याकडून जे उमेदवार निवडले गेले ते माननीय श्री विश्वनाथ पवार साहेब अतिशय मनमिळावू, म्हणजे एक असं म्हणायचं झालं तर जिल्हा परिषद ही एक फॅमिली आहे आणि या फॅमिलीतील सदस्य कसा असावा तर विश्वनाथ पवारांसारखा असावा. पूर्णपणे सर्वसामान्य लोकांना तसेच कायम मतदारसंघातील लोकांना तिने वेळ देत आलेले आहेत. वेळोवेळी ते त्यांच्यासोबत जाऊन त्यांच्यासोबत अडचणी विचारणा करून त्यांना काय हवं नको ते हेही बघत आलेले आहेत. प्रत्येकाच्या सुखादुःखात सामील होत आहेत आणि अतिशय शांत व मनमिळावं असं नेतृत्व आहे. आणि त्यांच्यासोबतच आमच्या पंचायत समितीच्या रुपालीताई निवास कुर्ले याही या पंचायत समितीसाठी उमेदवार आहेत. साहेबांचं काम सांगायला गेलं तर निवास कुर्ले साहेब गेले अनेक वर्षे या मतदारसंघात कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतात. अनेक गावांमध्ये त्यांचं चांगलं नेतृत्व आहे. तसेच ते शिवसेनेचे कार्यकर्ते असल्यामुळे त्यांची बहुमोल असे योगदान असणार आहे की या निवडणुकीत निकाल हा शिवसेनेचा 100% राहील. काय वाटते, कोण बाजी मारली यावेळी? बाजी तर विश्वनाथ पवारच मारणार, शिवसेनेच्या सीटाच बाजी मारणार. त्यांच्या बाबतीत एक विषय सांगायचा झालं तर मी 2015 ते 2020 पर्यंत माझी डेप्युटी सरपंच म्हणून मी काम केलेलं आहे. तर एक प्रसंग सांगतो गावात घडलेला त्यांच्या बाबतीत, म्हणजे मदतीचं त्यांचं जे कार्य आहे, एखाद्या वटवृक्षासारखं एखाद्या गावाला सुद्धा त्यांनी सांभाळून कसं नेलं एक उदाहरण सांगतो. 2019ला अचानक आलेला महापूर होता. अक्षरशः लोक एकमेकाला शोधत होती, कुठं जायचं कुठं राहायचं. तर आम्ही मध्यानीच जाऊन शाळेची कुलपं तोडून त्या शाळेत जाऊन राहायला लावलं लोकांनी. लोकांच्याकडे एकतर लाईट नसल्यामुळं मोबाईल रिचार्ज नव्हते, एकमेकाचा संपर्क होत नव्हता, लाईट नव्हती. अशा वेळेला या घराण्यानं, पवार घराणा आहे, यांचे चुलते असतील,
स्वतः विश्वनाथ पवार असतील, यांनी इतकं मदतकार्य केलं की ते सांगण्याच्या पलीकडं लोकांच्या अक्षरशः डोळ्यातनं पाणी आलं त्यावेळेला. इतकं अक्षरशः एखाद्या भावासारखं मागं उभा राहून त्याने जे काम केलं आहे खरोखर मोलाचं. आणि आज त्यांचं ते जे केलेले जे उपकार आहेत ते फेडण्याची संधी आम्हाला मिळालेली आहे. सर, खूप वर्षांनी होते निवडणूक, काय वातावरण आहे सध्या, कोण बाजी मारला असं वाटते? वातावरण बघूच, बाजी एकनाथ शिंदे साहेबांचा दोन्ही उमेदवार, आणि जेवढे एकनाथ शिंदे साहेबांचा उमेदवार आहेत तीच बाजी मारणार. या मतदारसंघात काय वातावरण आहे सध्या? या मतदारसंघात आता एकंदरीत वातावरण पाहिलं कुठे जरी गेलं तर वातावरण भगवंच आहे. आणि हा शिवसेनेचा जो बालेकिल्ला इथं कायमस्वरूपी राहणार. आणि आम्ही जीवाचं रान करू यासाठी, कारण शिंदे साहेबांनी दिलेले उमेदवार आहेत आणि ते निवडून आणणं ही आमचीच आकर्षक जबाबदारी आहे. लोकांनी शिवसेनेलाच का मतदान करायचं? इथून मागं जर पाहिलं, शिवसेनेचा इतिहास पाहिला तर विकास कामं आतापर्यंत जी झाली ती शिवसेनेच्या माध्यमातून झालेली आहेत. राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजकार्य जे भरपूर झालेलं आहे ते शिवसेनेच्या माध्यमातूनच झालेलं आहे. त्यासाठीच शिवसेनेला मतदान करायला लागणार. उमेदवार आहेत शिवसेनेचे विश्वनाथ पवार, काय सांगाल त्यांच्याबद्दल? त्यांच्याबद्दल काय सांगायची गरजच नाही, कारण आता त्यांची हवा एवढीच आहे की त्यांनी 4 दिवसात न संपर्क ठेवता 5 वर्षापासून जो संपर्क ठेवला तेच त्यांना आता या निकालातून दिसून येईल. काय आगामी काळातली चोरस असेल, व्यक्ती बघून मतदान होईल काय पक्ष बघून मतदान होईल? व्यक्ती बघून पण होईल आणि पक्ष बघून पण होईल, कारण व्यक्ती पण तितकीच महत्वाची आहे आणि ती मेन म्हणजे शिवसेनेची आहे. त्यामुळं दोन्ही बाजूनी विजय निश्चित आहे. नरके साहेबांच्या माध्यमातून काय काय विकास काम झाला तिकडे? नरके साहेबांच्या माध्यमातून जे जे प्रस्ताव दिलेले आहेत ते सगळे प्रस्ताव 100% पूर्ण झाले आहेत. कोणताही प्रस्ताव असू दे, अगदी गटर रस्त्यांपासून पानंदीच्या रोडपर्यंत असू दे, ते सगळे विकास कामं नरके साहेबांच्या माध्यमातून पूर्ण झालेली आहेत. संजय गांधी योजना असू दे, श्रावणबाळ योजना असू दे, ही सर्व कामे नरके साहेबांच्या माध्यमातून पूर्ण करवीर जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये झालेली आहेत. दादा, काय सांगाल, कुणाला गुलाल लागेल या निवडणुकीत? 100% विश्वनाथ दादा पवार यांनाच 100% निकाल आहे. कारण विश्वनाथ पवार दादा हे कट्टर हिंदुत्ववादी आहेत, त्यामुळं 100% विश्वनाथ दादा पवारांनाच गुलाल लागेल. लोक मतदान करतील का त्यांना? 100%. कारण विश्वनाथ पवार दादा हे खूप वर्ष झाले ते स्वतःच्या स्वखर्चातून सर्वांचे काही कामं असू दे, वैयक्तिक रस्ते वगैरे असतील तर ते स्वतःच्या स्वखर्चातून सगळे करतात. शेवटी जनता ही पक्ष पण बघून आणि माणूस पण बघून, चेहरा बघूनच मतदान करेल. माहितीनं महागाई वाढवली असं काही लोक म्हणतात. नाही, माहितीनं महागाई वाढवली असं काहीच नाही. कारण लोकांच्या गरजा वाढल्या त्यामुळं महागाई हेच राहणार. काय असेल 9 तारखेचा निकाल? 9 तारखेचा निकाल हा 100% विश्वनाथ दादा पवार यांचा विजयच असणार. दादा, काय सांगाल, जिल्हा परिषद सदस्य कसा असावा? जिल्हा परिषद सदस्य हा विश्वनाथदादा पवार यांच्यासारखा असावा, कारण त्यांनी आतापर्यंत विश्वनाथदादांच्या समोर कोण आले बाबा काम घेऊन आणि त्यांनी नाही म्हणले असं कधीच घडलेलं नाही. आता एक 7 ते 8 वर्ष झालं दादांपाशी कोण आलं काम घेऊन तर दादा कधी त्यांना नाही म्हणत नाहीत कामाला. कोणतंही काम असू दे, होतंय तर होतंय, नाही तर नाही असं सांगणार ते नेतृत्व आहे. त्यामुळं 9 तारखेचा गुलाल हा विष्णुदादांचा. या जिल्हा परिषद मतदारसंघाचा जर आपण अभ्यास केला तर मोठ्या प्रमाणात लोक शिवसेनेकडे वळत आहेत. काय कारण आहे याचं? कारण शिवसेनेनं या मतदारसंघात कामं केलीत तशी. नरके साहेबांच्या माध्यमातून रस्ते असू देत, पाण्याचे रस्ते असू देत, किंवा लोकांच्या मुख्यमंत्री सहायता निधीमधून असू दे, लोकांच्या सर्व अडचणी शिवसेनेनं पूर्ण केल्यात. त्यामुळं लोक शिवसेनेला मानतात. पक्ष बघून मतदान होईल का व्यक्ती बघून मतदान होईल? पक्ष आणि व्यक्ती हे दोन्ही गोष्टी बघून मतदान होणार, कारण समोर उभारलेला उमेदवार हा पण त्याच क्वालिटीचा लागतोय आणि ते विश्वनाथदादा पवार यांच्यामध्ये ती सगळी क्वालिटी आहे आणि 9 तारखेला ते सुनील सगळ्या जनतेला. तर आताच आपण जिल्हा परिषद मतदारसंघातील निगवे दुमाला या गावातील नागरिकांशी संवाद साधला. या गावचा झालेला विकास, जिल्हा परिषद मतदारसंघाचा झालेला विकास, प्रलंबित असणारे प्रश्न, लोकांच्या असणाऱ्या समस्या, त्याचबरोबर लोकांच्या मनातील असणारं जिल्हा परिषद सदस्य, नेमकं बाजी कोण मारणार, गुलाल कुणाला लागणार आणि कोणत्या पक्षाची सत्ता येणार, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला या रिपोर्टच्या माध्यमातून मिळालीत. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये ते थांबतोय. KK न्यूजसाठी कॅमेरामन अनिरुद्ध तावरेसह समीर मकानदार, कोल्हापूर.